खामगाव तालुक्यातल्या ज्ञानगंगापूर आणि पारखेड गावातील जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना आज खामगाव इथल्या MIDCमध्ये भांडी वाटपासाठी बोलवण्यात आलं होतं। बांधकाम कामगार जे आहेत जे कामगार विभागाचे नोंदणीकृत कामगार आहेत, आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी लाईन जी आहे ती रात्रीपासून या ठिकाणी लागलेली आहे। महिलांची सुद्धा मोठी लाईन जी आहे ती लागलेली आहे। काही नागरिक आहेत आपल्यासोबत, केव्हापासून उभे आहेत आपण त्यांना विचार, केव्हापासून उभे आहे तुम्ही आणि कुठल्या गावचे आहेत? पारखेड केव्हापासून उभे आहेत? 7 वाजतापासून। हो, आणि काही तुम्ही रात्री पण आले होते इकडे? नाही, रात्री दुसरे आले होते। तुम्ही केव्हापासून उभे आहेत? सकाळपासून 7 वाजतापासून। काका तुम्ही केव्हा आले? 5 वाजता 5 वाजता आले। 5 वाजता आलो। रात्री आले होते का परत? नाही, रात्री नव्हतो आलो। रात्री दुसरे आले होते। दुसरे आले होते रात्री, ते काढून दिले इथून। अच्छा, काढून दिली। हां, का बरं? का ते काय मग बा काही कणाला काही झालं असं वगैरे काही सांगत होते। रात्री माणसं आले ते पारखेडचे 12-1 वाजता ते पत्र काढणं कोणी काढून दिले असं म्हणतात बा। तुम्ही होते का रात्री इकडे? नाही, मी नव्हतो रात्री। सांगत होते की बा त्याला सांगत काढून होते दिलं. हां। इथं मच्छर वगैरे डसतात, तुम्ही थांबू नका, सकाळी या असं सांगत होते। अच्छा, काही आहे काही तो व्यवस्था? व्यवस्था अंधारा काय त्याचं पाहू, एवढं मोठं ऊन आहे इकडे 30 डिग्री सेल्सिअस, आपापली जिम्मेदारी ते आपापली म्हणजे जवळपास 40 डिग्रीच्या वरती जातं. हा, ते मग स्वतःची आपापली जबाबदारी आहे। हा, तर ही जी परिस्थिती आहे इथली, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी भांडी वाटप सुरू आहे। महिलासुद्धा त्या बाजूला उभ्या आहेत। कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही आहे। कोणी रात्री आलं तर कोणी सकाळी आलं। रात्री जे काढून दिले होते परत ते सकाळी या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत। अशा पद्धतीनं बांधकाम कामगारांची जी पिळवणूक आहे ती एका प्रकारे या ठिकाणी होते आहे। कॅमेरामन आदित्य दोहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।